शुभ सकाळ सर्वांना. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज सकाळी सकाळी सोनू आणि तनिष चाललेत आवरून बैठकीला. आता निघाले. तनिष गेले सायकलमध्ये हवा भरायला खाली. आता चाललोय. आज आपल्याला चालत जायचं कारण का पप्पा नाही. हां, पप्पा जवळच आहे. आमची बैठक काही लांब नाही आहे, 10 मिनिटातच पोचतो. पण पप्पा असले का गाडीवरच जातात ना तुम्ही. हां, पटपट जातात. चला आता निघूया बैठकीला. याचं हवा भरायचं काम चालू आहे सायकलमध्ये. त्याच्या सायकलची हवा झाली कमी. बाबड्याचं कसं बघा, सकाळी सकाळी हवा भरणं चालू आहे. डोळ्यावरती सूर्याचा प्रकाश पडायला लागला. बघा बाबड्या चाललाय सायकलवर आणि सोनू दिदी चालले माझ्याबरोबर चालत. हा बघा आमच्या पुढं पुढं. बाय करा वरतून. आज घेतले अंडा बिर्याणी बनवायला आहे बघा. त्यासाठी घेतलेत मी 10 अंडी घेतलेत आणि ते पाणी ठेवले उकळायला. पाण्यामध्ये मीठ टाकून घेते आणि मी काळ्या कढईत का उकडते अंडी माहिती आहे का? कारण अंडी उकडली ना तर ते पातेल्याला ना असं कोटिंग येते, कलर येते ऑलिव्हच्या पातेल्याला. त्यामुळे ते काळ्या कढईत किंवा जसं लोखंडाच्या कढईत उकडलं तर मग त्याला कोटिंग येत नाही. आणि अंड्याचं पाणी उकळायला तर ते काळपटपणा येतो खाली पातेल्याला. आता पहिले उकळत्या पाण्यामध्ये अंडी घालते मी उकडायला. पहिले अंडी शिजवून घेते. अंडी घातले उकडायला आणि इथे मी पाणी ठेवले उकळायला भातासाठी. आता हे बघा, हे तांदूळ मी अर्धा तास आधी भिजत घातले. हे बघा तांदूळ बासमती तांदूळ आहेत. ते अर्धा तास आधी मी भिजत घातले आणि आता उकळत्या पाण्यात ते घालायला तोपर्यंत अंड्यावरती झाकण ठेवते. अंडी पण एक साईडला उकळते, एक साईडला पाणी घालते उकळत्या पाण्यामध्ये. पाणी अजून उकळलं नाही, मीठ घालून घेते. आपल्या अंदाजाप्रमाणे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि तेल घालते त्याच्यामध्ये, जेणेकरून आपला तांदूळ चांगला म्हणजे मोकळा होतो. तेल घातल्यामुळे ना तांदूळ चांगला मोकळा होतो. आता आपलं पाणी पण उकळतं एक साईडला आणि अंडी पण उकडत आहेत. तोपर्यंत मी आता हे बघा इथं आलं लसूणची पेस्ट बनवून घेतली आणि टॅमॅटोची पेस्ट बनवून घेतली आहे. 3 टोमॅटो घेतलेत मी या बिर्याणीला. आता बघा हे मी मोठ्या आकाराचे 6 कांदे घेतले बिर्याणीला. बघा इकडे बघा आपल्या अंडी पण चांगली उकडत आहेत आणि शिजत आहेत म्हणजे ते. आणि इकडे पाणी पण उकळायला ठेवले. पाण्याला अजून कडणे आलं आहे. पाण्याला थोडी उकळ आली की त्याच्यामध्ये थोडे खडे मसाले टाकते, मीठ आणि तेल घातले. तर पहिले कांदे आपले चॉप करून घेते तोपर्यंत. आमच्या इथे पाठीमागे इतका आवाज येतोय ना, हा तुम्हाला दाखवते. पाठीमागे काम चालू येतं त्या खोदण्याच्या गाडीचा, की व्हिडिओच नाही काढू शकत. तरी आज मी म्हणले जाऊ दे, आवाज आला तर बघूया, नाही तर व्हॉइसवर वगैरे टाकून दे. बघूया आता कसं आवाज वगैरे येतो, की जास्तच आवाज येतोय. कारण काही करताना खडखड खडखड असा आवाज येतो. हा तुम्हाला दाखवते. बघा असा बारीक चिरून घ्यायचा आहे, लांबडा लांबडा आपल्याला कापून घ्यायचा आहे. आणि एक साईड आहे बघा आपल्या अंडी पण झालेत बघा, टिचलेत ती थोडी थोडी साईड. तर आपली अंडी रेडी आहेत. आणि इकडे बघूया पाणी उकळले का. पाण्याला पण छान उकळे आले. आता याच्यामध्ये थोडे खडे मसाले घालते आणि हे बघा हे गरम मसाला घेतला आहे. थोडीशी काळी मिरी, लवंग, इलायची, लवंग आणि चक्री फूल आणि ही दालचिनी घेते 2-3 तुकडे. आणि तेजपत्ता नाही घालते कारण मसाल्यामध्ये पण आहे आणि फोडणीला आपल्याला घालावं लागणार आहे. बघा असं पाणी चांगलं उकळलं ना की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे खडे मसाले. आणि खडे मसाले घालून झाल्यावरती आपल्याला हे आपण जे राईस भिजवलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे उकळत्या पाण्यामध्ये. त्याच्यात मीठ वगैरे ऑलरेडी मी आधीच घातलं आहे. तरी सगळं मी तांदूळ त्याच्यामध्ये घालून घेते. तांदूळाचे चांगले हलवून घ्यायचे आपल्याला. आणि का हलवायचे कारण त्याच्यात गुठळी होते, असे बघायचे गुठळी वगैरे नाही. पाणी तांदळापेक्षा थोडं जास्तच ठेवायचं. पण उकळल्यावर आपल्याला पाणी गाळायचं आणि कमी ठेवलं तर मग तांदूळ चिकट होतात आणि त्याच्यावरती मग झाकण ठेवायचं. पण झाकण पूर्ण नाही ठेवायचं, पाणी त्याच्याने ना बाहेर निघतं. थोडंसं असं ठेवायचं, थोडं म्हणजे वाफ थोडी बाहेर गेली ना, नाही तर सगळं पाणी असं बाहेर येतं गॅसवरती. आता आपली इथं अंडी पण उकडलेत, ती आपण काढून घेऊया. हे बघा हे बघा टिचलेत चांगले, टिचलेत म्हणजे आपली उकडून झाले. ते आता पातेल्यात काढून घेते मी. आणि ह्याच्यामध्ये ना अंड्यामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं. थंड पाणी घातलं ना की
अंडीची कवट असतं ना वरचं कवची, ती छान निघते बघा. आता हे आता पाणी घेतलं थंड, ते आपण घालू थोडं 5 मिनटं ठेवून द्यायचे आणि त्याच्यानंतर मग परत एकदा पाणी चेंज करायचं, थंडच घालायचं आणि मग नंतर त्याची कवची वरची काढून टाकायची. तर हे साईडला ठेवते. पाणी उकळले की थोडंसं असं झाकण काढायचं बाजूला, नंतर सगळं पाणी बाहेर येतं. तोपर्यंत आपण तांदूळ उकळतो, तोपर्यंत आपण ना हे बघा तेल घालूया. तेलामध्ये कांदा आपण चांगला फ्राय करून घेऊया, तोपर्यंत गोल्डन ब्राऊन करून घेऊया. तेल थोडं तापू द्या, मग आपण त्याच्यामध्ये कांदा गोल्डन ब्राऊन करून घेऊया. बघा आता आपलं तेल थोडं तापलं आहे, त्यामध्ये कांदा टाकून बघते. थोडंसं आलं आहे वरती, थोडं तापू दे, मग त्याच्यामध्ये मी कांदा सोडून देते. तोपर्यंत हे बघा इकडे आपला राईस आहे ना, हे बघा शिजायला लागला आहे. हे बघा राईस अजून थोडा 2 मिनटं होऊन द्यायचं आणि मग झालं. थोडं असं बघायचं, चेक करून थोडं शिजलं ना लगेच मग गाळून घ्यायचं पाण्यामध्ये. तेल आता चांगलं तापलं आहे आपलं, त्याच्यामध्ये आपण कांदा घालूया फ्राय करायला. हे बघा कांदा पूर्ण असा घातला आहे आणि बघा तेल तापलं आहे, त्याच्यामुळे तेलामध्ये आता फ्राय करायला घेतला आहे कांदा. कांदा गोल्डन ब्राऊन होते तोपर्यंत आपण भात बघूया झाला आहे का. बघा आपला भात फायनली झाला आहे बघा. असं पूर्ण पण नाही शिजवायचं, थोडा ठेवायचा. अर्धाचं गॅस बंद करते आणि आता पाणी गाळून घेते भातामध्ये. आता आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचे पूर्णपणे. असा राईस झाला पाहिजे मोकळा. आपला कांदा आहे बघा आता थोडा फ्राय व्हायला लागलाय. कांदा फ्राय होतोय तर एक साईडला आपण तोपर्यंत हे अंडी साफ करून घेऊया. अंड्याच्या वरची कवटी काढून घेऊया. बघा थंड पाण्यात टाकल्यानंतर कवटी लगेच निघते आणि त्याची साल म्हणजे चांगली निघते. नाही तर कधी कधी काय होतं, अंड डायरेक्ट हातामध्ये येतं ना फुटून. आता निघलं आहे बघा थंड पाणी घातल्यामुळे. नाही त्याची साल आहे बघा. आता थंड पाणी घातलंय ना मी, परत चेंज बघा. थंड पाण्यामुळे ना झटपट निघून जातं आणि निघाल्यावरती आहे ना हे बघा. आणि थोड्या वेळाने मी आता धुवून पण घेणार आहे ते अंडी. पहिले कवटी काढते आणि ना काही काही असे रस्सा म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये असे तडकतात, तर ते पण चालून जातं, काय नाही होत. कारण का उकळताना पाणी थोडंसं तरी एखादा अंडा असा पटकन निघून जातो. कांदा आहे बघा आता आपल्याला एवढा फ्राय झाला आहे, अजून थोडा फ्राय होईल. तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करूया. इथे मी पातेलं ठेवलं आहे मी फोडणीसाठी. पातेल्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊया पहिले. इकडे फोडणीची तयारी करूया. तिकडे आपला कांदा पण फ्राय होतोय. 2 तमालपत्र घालते. ते तेलामध्ये घालायचे आपल्याला 2 चम्मच आलं लसूणची पेस्ट. हे उडतं हातावरती थोडं. बघा पेस्ट आपल्याला अशी चांगली फ्राय करून घ्यायची आहे, ती तेलामध्ये चांगली ब्राऊन थोडी करून घ्यायची आहे. बघा आपली पेस्ट फ्राय झाली आहे जवळजवळ. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटोची पेस्ट, टोमॅटो प्युरी आहे बघा. टोमॅटो प्युरी घालायची, ती पण चांगली फ्राय करून घ्यायची आपल्या तेलामध्ये. चांगलं तेल सुटेल ना अशी फ्राय करून घ्यायची आपल्याला. हे बघा आपल्याला ही टोमॅटोची प्युरी टाकली ना की चांगलं असं तेल सुटतपर्यंत थोडं फ्राय करून घ्यायचं आपल्याला. त्याला हे बघा थोडं थोडं तेल सुटायला लागलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चम्मच हळद घालायची. आणि म्हणजे आपण जेवढं तिखट खातो त्याप्रमाणे आता आमच्या 1 चम्मच मी लाल तिखट घालते. त्यात थोडी आलं लसणाची पेस्ट पण घातली ना. आणि गरम मसाला पण तिखट असतो. आणि गरम मसाल्यामध्ये पण हे बघा बिर्याणी मसाला आहे, त्याच्यामध्ये पण म्हणजे खडा मसाला वगैरे असतो, तो पण तिखट लागतो. त्याच्यामुळे मी 1 चम्मच घातले आपलं घरगुती लाल तिखट. नंतर वाटलं समजा आपल्याला थोडं टेस्ट करून की बाबा परत घालायला लागेल असं वाटलं तर मग घालायचं, नाहीतर मग होऊन जाईल ह्याच्यामध्ये. पण चिकन बिर्याणीला कसा मसाला आतमध्ये मुरतो, तसं अंडा बिर्याणीला कसा मसाला ग्रेव्हीत म्हणजे अंडा पण आम्ही फ्राय करून घेतो ना आपण, त्याच्यामुळे ग्रेव्हीला व्यवस्थित म्हणजे असं तिखट वगैरे लागलं पाहिजे. तर हे चांगलं परत ते पहिले ह्याला पण तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला पूर्ण. मी 2 चम्मच दही घालून घेते. दही कोणतंही घालू शकता तुम्ही, डब्याचं घालू शकता, नाहीतर मग तुम्ही घरी लावलेलं पण घालू शकता दही. त्याच्यामुळे आंबटपणा आला आणि बिर्याणी छान लागते. आता आपला कांदा पण गोल्डन ब्राऊन झाला आहे पूर्ण. आता आपली इकडे ग्रेव्ही पण तयार आहे बघा. तर ह्याच्यामध्ये तेल पण सुटलं आहे थोडं. आपण ह्याच्यामध्ये हा फ्राय केलेला कांदा आहे ना तो घालूया. फ्राय केलेला कांदा घालायचा आपल्याला.
चिकन बिर्याणीला चिकन घातल्यानंतर घालायला लागतो, पण अंडा बिर्याणीला आहे ना तो आधीच घालायला लागतो. हे बघा असा गोल्डन ब्राऊन केलेला कांदा आपला घालायचा. आता मी याला किती 6 कांदे वापरलेत, तुम्ही तुमच्या अंदाजाने वापरा. पण 6 कांदे वापरले ना तर प्रॉपर होते, म्हणजे त्याची ग्रेव्ही होते. 6 कांदे वापरले ना तुम्ही तर त्याची ग्रेव्ही छान होते, म्हणजे नेमकीच होते. जास्त वापरल्यावर तुम्हाला ग्रेव्ही जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त कांदा वापरू शकता. कांदा टोमॅटोची पेस्ट जास्त वापरू शकता. हे बघा आता हे चांगला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. ग्रेव्ही ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बिर्याणी मसाला. हे बघा आता तुम्ही कोणत्याही कंपनीचा घालू शकता. बिर्याणी मसाला अंदाजाप्रमाणे घालायचा तुम्ही. ते पण चांगलं परतून घ्यायचं. ह्याला पण तेल सुटून द्यायचं. आपली ग्रेव्ही चांगली परतून झाली. आता ह्याच्यामध्ये बघा कोथिंबीर आणि पुदिना मी कापून ठेवला आहे ते घालते. पुदिना जास्त नव्हता मग थोडासाच घातला, घरात होता तो, त्याच्यामध्ये मिक्स केला आणि कोथिंबीर घातली थोडी. तोपर्यंत होऊन द्यायची. आणि एक साईडला आता आपण हे पातेलं तिकडं बबड्या बघा माझा आलाय, त्याचं म्हणणं लगेच झालं का, त्याला म्हणजे ना असं नवीन असलं ना तर त्याला आवडतं असं खायला ना बबड्या. आणि अंडा बिर्याणी वगैरे आवडते. आता आपण हे ना हे पातेलं आपण त्या साईडला ठेवूया, थोडं बारीक गॅसवर ठेवूया तेल सुटेपर्यंत. आणि इकडे आपण थोडंसं तेल ठेवलं आहे मी, ज्याच्यामध्ये कांदा फ्राय केला आणि त्याच्यामध्ये थोडं तेल ठेवलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता अंडी डालूया. ही अंडी घालून घेऊया. ही थोडी फ्राय करून घेऊया आणि तेलामध्ये. त्यावरती आपण फ्राय करायला घेतलं आहे, पण त्याच्यावरती थोडीशी हळद घालून घेऊया. पण लाल तिखट घालूया घरगुती, जास्त नाही घालायचं, थोडं घालायचं चवीला. कारण बिर्याणीत पण मी मीठ नाही घातलंय, कारण त्या मसाल्यामध्ये पण मीठ असतं आणि ह्याला पण थोडं लावणार आहे ना, मग त्यानंतर त्याला थोडं टेस्ट करून घालूया मीठ. आणि राईसमध्ये पण आता हे चांगलं परतून घेऊया. आपण परतून घेऊया अंडी, टेस्ट करूया थोडं मीठ बरोबर आहे का थोडं बघ, थोडं टेस्ट करून. गरम आहे ना, चटका लागला कमी आहे ना, थोडंसं घालते कारण मग अंड्याला पण घालते ना मीठ आणि बिर्याणी मसाल्याला मीठ असतो, त्यामुळे थोडंच घालायचं. आणि टेस्ट करून बिर्याणी बनवताना मीठ घाला, कारण मसाल्यांमध्ये मीठ असतोच नेहमी. ग्रेव्हीमध्ये आपण थोडंसं पाणी घालूया, कारण का चिकनला कसं पाणी सुटतं ना आणि अंड्याला काही पाणी सुटणार नाही, त्याच्यामुळे थोडं पाणी घालून थोडी अशी ग्रेव्हीला थोडी उकळ येऊन देऊ द्या. आता हे बघा इथं आपली अंडी पण रेडी आहेत. आता ही अंड्याचा गॅस बंद करून ठेवूया. अशी फ्राय करून घेतले ना तर बिर्याणी छान होते. ग्रेव्ही आपली बघा अशी रेडी आहे ग्रेव्ही. त्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला घालायची अंडी उकडलेली. आता मी सगळी अंडी घालते, फक्त 4 अंडी ठेवते. ग्रेव्हीमध्ये अंडी घातले. आता ह्याच्यामध्ये आपण राईस घालूया. बारीकच आहे. आता हा राईस आहे ना आपला, बघा किती मोकळा झाला आहे बघा, असा मोकळा झाला पाहिजे पूर्ण राईस, तो आपण घालून घेऊया त्याच्यामध्ये पूर्ण. हे बघा आता हा पूर्ण राईस आपण लावून घेतला आहे आणि त्याच्यावरती मी कोथिंबीर कापलेली आहे ती थोडी घालते. मी आता कांदा फ्राय केलेला ठेवला नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये मग आपण अंडी घालूया. तो अंडा माझ्याकडनं निघाला आहे. फ्राय केलेली अंडी घालूया, थोडं दाबूया आतमध्ये राईसमध्ये. आता आम्ही 4च जण आहेत, त्यामुळे मी वरती 4 अंडी ठेवले. तुम्हाला जितकी ठेवायची असतील तितकी ठेवा. आणि 6 अंडी मी त्याच्या आतमध्ये घातले ग्रेव्हीमध्ये. त्याच्यात आपल्याला साजूक तूप घालायचं आहे थोडं थोडं. तुम्ही कोणतंही तूप घालू शकता, म्हणजे असं काही नाही. आता आम्ही नेहमी साजूक तूपच घालतो, ह्याच्यामुळे ना बिर्याणी चांगली सुटसुटीत होते. जास्त नका घालू, नाही तुपामुळे खाऊशी नाही वाटत जास्त बिर्याणी. आता ह्याच्यावरती आपण असे पेपर ठेवूया. तुमच्याकडे जे पेपर असतील अवेलेबल ते ठेवा. आता माझ्याकडे मुलांचे म्हणजे आता जुने बुक्स आहेत पेपर ठेवायचे आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकणावरती जड ठेवायचं आहे, काहीतरी जड ठेवायचं. आता माझ्याकडे हे आहे लसूण ठेचायचं, त्याच्यामुळे मी ते ठेवते. उलटा का ठेवले कारण का त्याला आतून असं गोल आहे ना, त्याच्यामुळे उलटं तुम्ही सरळ ठेवा असं. आणि फास्ट गॅसवरती नाही ठेवायची, मिडियम गॅसवरच ठेवायची, कारण का चिकनला पाणी सुटतं, अंड्याला पाणी सुटत नाही, त्याच्यामुळे मिडियम गॅसवर ठेवायची. पण त्याच्याखाली तवा ठेवायचा आहे. हे बघा मी तवा ठेवला आहे. हे बघा तव्यावरती ही बिर्याणी ठेवायची, पण गॅस फास्ट नाही करायचा, नाहीतर मग बिर्याणी आपली लागू शकते. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. हे बघा
गॅस वाजतो. 20-25 मिनिटं लागतात व्हायला, कारण फास्ट गॅसवरती पटकन तवा तापतो आणि पटकन होतो. पण फास्ट गॅसवरती अंडा बिर्याणी जळू शकते खालून. तशी चिकन बिर्याणीला कसं चिकनला पाणी सुटतं, त्याच्यामुळे चिकन बिर्याणी जळत नाही. आता तुम्हाला माझा आवाज येतो का ते पण कळत नाही, कारण का बाहेर इतका आवाज चालू आहे ना आमचा. तरी मी सगळ्या दरवाजा खिडकी सगळे लावून घेते. आणि आज 2 दिवस झाले मी व्हिडिओच नाही काढला, त्याच्यामुळे मी आज व्हिडिओ काढायला घेतले. आता आपण थोड्या वेळाने भेटूया, आपली बिर्याणी रेडी झाल्यावरती भेटूया. आपली बिर्याणी रेडी झाली, आपण गॅस बंद करूया. वाफ आले चांगली आहे बघा ना. हे पूर्ण पेपर ओला नाही होणार, कारण का ही बिर्याणी जवळजवळ शिजेल. चिकन बिर्याणीला वेळ लागतो शिजायला, हिला काही वेळ नाही लागत. हे बघा आता राईस पण आपला एकदम मोकळा झाला आणि शिजून निघाला आहे, कारण हे मीडियम गॅसवरच ठेवतो. आणि चिकन बिर्याणी कशी थोडी फास्ट गॅसवर मीडियम गॅसवर तुम्हाला मी दाखवते काढून डिशमध्ये. आणि सोनूला नंतर बबड्याला देते खायला. हे बघा आता अंडा, हे बघा खालची ग्रेव्ही पूर्ण अशी शिजते. बघा ग्रेव्ही, हे बघा आपली बिर्याणी रेडी आहे. अंड्यावाली. तुम्ही पण अशी बिर्याणी करून बघा, तुम्हाला आवडते का? खूप छान लागते. आम्ही अशी नेहमी करतो आणि मुलांना पण आवडते. आता आम्ही बबड्याला दाखवते, बबड्या खाऊन दाखवते तुम्हाला. बबड्या बघ रे जरा टेस्ट करून. चल बबड्या जाऊया तिकडे खायला. बबड्या बघ गरम आहे, थोडा हळू खा. उपमा मस्त आले खरंच का? नेहमी करतो तशीच झाली ना. तुम्ही पण अशी बिर्याणी करून बघा, तुम्हाला आवडते का? आणि खरंच खूप छान होते. करून बघा आणि खाऊन बघा, देऊन बघा. आता माझ्या मुलांना तर आवडते बिर्याणी, कारण आमच्याकडे नॉनव्हेज लवर आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांना नॉनव्हेज आवडतं. तरी व्हेज आवडतं का? व्हेज खातात पण आवडत नाही, अशी आवडीने नाही खात, पण सगळं खातात. आपण जेवून घेतो.